मुसलमान होने के नाते एक चीज बोलना चाहूंगा कि हमारे कुरान में भी ये लिखा गया है कि वतन से मोहब्बत पहली निशानी है। तो हम हिंदुस्तानी मुसलमान है, तो हम सरासर पाकिस्तान के अगेंस्ट है और हमेशा अगेंस्ट रहेंगे। और ये सब चीजें अगर हमारे देश में होती रहेंगी तो हम उसके लिए हमेशा खड़े रहेंगे। और हमारा ये हक बनता है हिंदुस्तानी मुसलमान होने के नाते कि जो लोग ये वॉर में शहीद हुए उनके लिए हम हमेशा खड़े हैं और हमेशा खड़े रहेंगे। ये आर्मी जो हमारे लिए, हम ये जो चैन और सुकून की नींद यहाँ पे लेते हैं, चैन से रहते हैं, ये सिर्फ और सिर्फ हमारी इंडियन आर्मी की वजह से है। तो इंडियन आर्मी को हम बहुत बहुत थैंक यू बोलते हैं, हमारी तरफ से शुक्रिया। और उन्हीं के लिए आज ये तिरंगा रैली जो है निकाली गई। पहलगाम में हमला हुआ है, इसका हम निषेध करते हैं और ऐसा हमला दोबारा कभी ना हो। हम सब एक है, हम सभी लोगों को इसके लिए पहल करना चाहिए और उन लोगों का जो हमारे शहीद हो गए उनका साथ देना चाहिए। हमारे फौजियों ने भी बहुत अच्छा काम किया है, वो भी शहीद में बेचारे, हम उनके भी करते हैं। और हम सबको एक होकर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब इस तरीके से साथ में रहे और कोई भी हमला करता है तो हम उसका जवाब देंगे, मुंह तोड़ के जवाब देंगे। बाजू का जो राष्ट्र उनको वहाँ से जो कुछ आए थे और उन्होंने जो पर्यटक हमारे थे घूमने के गए थे उनके ऊपर हमला करके जो उनको ये किया, शूट किया और किया, तो और दूसरे बाद में इसके लिए अपना सोल्जर लोग ने उनको बराबर लेसन सिखाया जो कुछ है बाजू के राष्ट्र को। और जो कुछ भी हुतात्मा शहीद हुए हैं उनके लिए हम लोग तिरंगा रैली निकाल रहे हैं। पाकिस्तानने ज्या पद्धतीने या हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि आपल्या वीर जवानांनी तो हल्ला परतून लावला, त्या तिन्ही दलाचं त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल, या देशाचं आर्मी असेल, एअरफोर्स असेल, त्याचबरोबर नेव्ही असेल, या तिन्ही दलाच्या जवानांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि कशा पद्धतीने हे केलं ते आपल्या सर्वांच्या समोर आहेच। आणि खऱ्या अर्थाने या जे वीरगती प्राप्त झाले, जे जवान शहीद झाले, म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज ही जी आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय। त्यानंतर या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने देशाने माननीय मोदीजींनी दिलेला आहे की आमच्याकडे जर तुम्ही वोट केलं तर तुमचा हात उचलून टाकण्यासाठी भारतीय सगळे नागरिक हे सज्ज आहेत। आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस वाटलं होतं की जे आतंकीय अड्डे त्यांचे पाकिस्तानच्या आत आहेत या इकडे कधी पोहोचणार, ते घुसून त्या तिकडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे। त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच या इकडे मोठ्या संख्येने नागरिक स्पष्ट आणि खंबीर संदेश दिलेला आहे की आता क्षमा नाही। आणि त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथलं लष्कर, तिथली जनता यांना योग्य धडा शिकवण्याचं पाऊल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उचललं गेलं। आणि आजची ही जी तिरंगा यात्रा आहे ही सीमेवर लढणारे आमचे जवान, त्यांचं नेतृत्व करणारे तिन्ही सेना दलांचे प्रमुख, त्यांच्या मागे राजकीय इच्छाशक्तीचं बळ उभं करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या मागे उभी असलेली या देशातली कोट्यावधी जनता, या सगळ्यांना मानवंदना। या पद्धतीने आजची ही तिरंगा यात्रा आहे। पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली, त्यानंतर भारताच्या जवानांनी, भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि POK मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले। त्याची चित्र आता बाहेर येत आहेत। सरकारने जे पाऊल उचललं, सैनिकांनी जे शौर्य दाखवलं, त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनर ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे। आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत, 5 ते 6 हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद